नमस्कार मित्रांनो, मी काजल. माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. तर सकाळ माझी अशी सुरुवात होते की जेणेकरून कोणती काम करायला लागले की आगच ते माझा मध्ये लुडबुड करतो. पण कसं झालंय ना, त्याने लुडबुड नाही केली तर मला करमत पण नाही. तोपर्यंत भाजीला काय बनवू असा प्रश्न पडला होता. पण एवढ्या साऱ्या भाज्या फ्रीज मध्ये असून पण मी विचार करते, पण मला सगळ्या भाज्या वगैरे साफ करायच्या होत्या आणि भाजी तर सुकी मी करू शकते, पण मी आमटी काय करू. तोपर्यंत लुडबुड करायला साहेब मध्ये आलेच. मग मी विचार केला मी छोले बनवते. तर आज मी शॉर्टकट तुम्हाला छोलेची रेसिपी शेअर करणार आहे. तर मी ओल्या नारळाचं खोबरं घेतलंय, त्यानंतर लसूण, कोथिंबीर आणि आलं असा त्याचा मसाला बारीक करून घेतलाय मिक्सरला. आणि मी 4 कांदे आणि टमाटर, तो कच्चाच मसाला मी फ्राय करून घेतलाय. तेलामध्ये चांगला एकत्र करून हा मसाला फ्राय करायचा आहे. त्यानंतर घरगुती मसाला आहे तो आपला ऍड करायचा. त्या घरगुती मसाला सुद्धा त्याच्यामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आणि चवीनुसार त्यात मीठ घालायचं. वरतून मीठ घालायचं नाही, जेणेकरून छोलेला सुद्धा मीठ लागतं. आणि मग मी मसाल्यामध्ये चांगले असे फ्राय करून घेतले. जोपर्यंत तेल सुटत नाही आणि मसाला 5 ते 10 मिनिटं असाच फ्राय करत राहायचंय. बघा मसाला कसा चमचमीत दिसतोय. त्यानंतर मी 4 शिट्या देऊन छोले जे उकडवून घेतले होते ते मी त्या मसाल्यामध्ये ऍड केले. तर तुम्ही ग्रेव्ही पण बनवू शकतात आणि पाणी टाकून त्याला असं आमटी पण बनवू शकतात. तर मी आमटीच बनवली होती का, जेणेकरून माझ्या घरामध्ये आमटीच खूप आवडते. आणि त्याला कट वगैरे बघा कसा आलाय. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की आमटी कशी झाली छोलेची. घरातलं सगळं आटपून मी निघाले होते माझ्या मैत्रिणीकडे. मैत्रिणीने मला बोलवलं होतं. हे मैत्रिणीचं घर आहे, जवळपास राहतो तरी आम्हाला एकमेकींना भेटता येत नाही. लग्न झाल्यानंतर माझी ही फर्स्ट मैत्रीण आहे इकडची. तर तिने मला घरी घेऊन गेली. घरी गेल्यानंतर तिची ही गोड मुलगी माझं लग्न झालं तेव्हा मोमो नुकतीच 1 वर्षाची होती. ताईला 2 मुली आणि 2 मुलं आहेत. सगळ्यांसोबत भेटून हसून खेळून झाल्यानंतर ताईने मस्त चिरमुरे पाण्यात असे भिजून पिळून घेतले आणि सेम आपल्या पोळीसारखीच त्याला फोडणी टाकली. पण एवढे मोठे चिरमुरे, एवढी गोणी भरून बघून मला आश्चर्यच वाटलं. नंतर मस्त सगळेजण आम्ही खायला बसलो. खरंच चिरमुऱ्याची रेसिपी खरंच खूप छान होती. खूप दिवसानंतर भेटल्यानंतर आम्ही खायलाच किती उशीर केला. गप्पा मारत मारत आम्ही खात होतो. त्यात अगस्त्याची नाटके घेऊन बसलाय खायला आणि मोमो माझ्या पाठीमागे लागली की मग मला पण यायचं तुझ्यासोबत. बोली चल. तिला पण मी घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर अजून एक मैत्रीण त्यांना ऍड झाली. दिवसाची रात्र केली, बर्थडे वगैरे लावून घरात भूतभूत खेळत बसले. हे बघा. व्हिडिओला लास्ट पर्यंत बघून लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.